मैं शून्य पे सवार हूँ, बेअदब सा मैं खुमार हूँ। अब मुश्किलों से क्या डरू, मैं खुद कहर हजार हूँ, मैं शून्य पे सवार हूँ। झाकीर खान यांच्या या ओळी 2024च्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अगदी चपखल लागू झाल्या। केवळ आत्मविश्वासाच्या आधारे शरद पवारांचे अनेक शिलेदार निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांच्या विजयानं अनेकांचे डोळे दिपले तर अनेकांचे डोळे खाडकन उघडले। त्यापैकीच एक दिंडोरीचे नवनियुक्त खासदार भास्कर भगरे जे आज कट्ट्याचे पाहुणे आहेत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। क्विखिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असं शरद पवारांना सांगत भास्कर भगरे दिंडोरीमध्ये खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा त्यांनी पराभव केला। जो कांदा इतरांच्या डोळ्यात पाणी उभं करतो त्याच कांद्यानं भास्कर भगरेंच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे केले असं म्हटलं तर ते गैर ठरू नये। MA BEdचं शिक्षण घेऊन शाळेत शिक्षक असलेल्या भास्कर भगरेंनी या निवडणुकीत विरोधकांना चांगलाच धडा शिकवला। सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद अशी राजकीय मजल दरमजल करत ते खासदारकीपर्यंत येऊन पोहोचले। दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी विणलेलं घट्ट नातं याच एवढ्या शिदोरीवर भास्कर भगरे यांनी खासदारकीला गवसणी घातली। साध्या राहणीमानाला कर्तृत्वाची जोड देत भास्कर भगरेंनी मतदारांचा विश्वास संपादित केला खरा, पण येणारा काळ निश्चितच आव्हानाचा असणार आहे। यश मिळवणं काहीसं सोपं असतं, पण मिळवलेलं यश टिकवणं कठीण। त्यामुळे येत्या काळात संसदेत आणि मतदारसंघात भास्कर भगरे कसं काम करणार यासह इतरही मुद्द्यांवर आपण भास्कर भगरे यांच्याशी संवाद साधूया। कट्ट्याला सुरुवात करूया। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। रामकृष्ण हरी। भगरे सर, एकूण आपल्याकडचा आत्ताचा जो काळ आहे, जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती, त्याच्यामध्ये आता राजकारण सर्वसामान्यांच्या हातातलं उरलेलं नाही असं म्हटलं जातं। पैसेवाल्यांचा खेळ झाला आहे आणि प्रचंड पैसे निवडणूक लढवण्यासाठी लागतात असं बोललं जातं। अशा सगळ्या वातावरणामध्ये शिक्षक असलेला एक माणूस खासदारकीच्या निवडणुकीला उभं राहणं आणि निवडून येणं हे जवळपास अशक्यप्राय वाटेल अशी गोष्ट आहे, पण तो चमत्कार तुम्ही करून दाखवलेला आहे। आणि त्यामुळं आम्हा सगळ्यांनाच तुमच्याशी गप्पा मारण्याची आणि तुम्हाला भेटण्याची उत्सुकता होती। मुळामध्ये म्हणजे या सगळ्या गप्पांना सुरुवात करतानाचा पहिला प्रश्न की आपण खासदार होऊ असं शाळेमध्ये मराठी इतिहास शिकवणाऱ्या भगरे सरांच्या मनामध्ये कधी असं म्हणजे स्वप्न त्यांना कधी पडलं होतं का? त्यांना असं कधी त्यांच्या मनात विचार तरी आला होता की असं काहीतरी आपल्या आयुष्यात कधी काळी घडू शकेल? म्हणजे मी तसं खूप सर्वसामान्य कार्यकर्ता, म्हणजे गरिबी हे अनुभवली। मी कल्पना करू शकतो म्हणजे खूप कठीण काळातून तुम्ही तुमचा सगळा संघर्ष आणि तो सगळा प्रवास आणि तुमचं शिक्षक होणं हेच मुळामध्ये मोठा टप्पा होता आणि त्याच्यातून तुम्ही पुढे एवढी मोठी कामगिरी, कर्तबगारी करून दाखवली। कारण खूप सर्वसामान्य कुटुंबातून मोठं होणं मी म्हणजे हे सगळं अनुभवलं आहे। घरच्यांनी बळ दिलं, घरच्यांनी शिकवलं म्हणून मला शिक्षक होता आलं। पण राजकारणामध्ये जाईल, या सगळ्या गोष्टी इथपर्यंत होतील हे तसं माझ्यासाठी स्वप्नच आहे। आणि म्हणजे आजही मला वाटतं की बाबा खरंच मी खासदार झालो आहे का? कारण कल्पना करू शकत नाही। हा सगळा प्रवास मी माझ्या राजकीय जवळजवळ 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी बघितला की आपण ठीक आहे सरपंच होऊ शकतो। पंचायत समितीमध्ये मी 10 वर्ष असताना सभापती, उपसभापती पदावरती काम केलं। जिल्हा परिषदला निवडून आलो आणि त्याचबरोबर ज्या पक्षाच्या जोरावरती पंचायत समितीला निवडून आलो, जिल्हा परिषद सदस्य झालो, त्या पक्षाचा मी आज 14-15 वर्षापासून तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो। पण कधी फक्त एक आपल्याला काम करायचं आहे, पवार साहेबांनी किंवा जे माझे गॉडफादर आहे राजकीय क्षेत्रामध्ये आदरणीय शेटे साहेब यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची या उद्देशानेच मी काम करत राहिलो। म्हणजे असं कोणी मला म्हटलं की बाबा आता तुम्ही आमदारकीला उभं राहा, अरे शेवटी एवढी आर्थिक कुवत त्यासाठी किती लागते किंवा खासदारकीला उभं राहा, मतदारसंघ किती मोठा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी
म्हणजे लोक मला म्हणायची, परंतु मला कळायचं की शेवटी आर्थिक कुवत तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवटी आपली नाही आहे. आपण ठीक आहे, मला विचारलं तरी मी सांगायचो की मी कामाच्या बाबतीमध्ये, संपर्काच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही, पण माझ्याकडे पैसे नाही आहे. आणि पैसे नसल्यामुळे मी निवडणूक शेवटी आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती किती वेळा विकली तरी त्याच्यावरती निवडणूक होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग कधी हे स्वप्न मी पाहिलेलं नव्हतं, परंतु शेवटी लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवण्याचं काम माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देऊन लोकांनी दाखवून दिलं आहे की लोकांच्या मनामध्ये असलेला उमेदवार जर असेल तर तो लोक निवडून देतात. हे निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं, म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला इथपर्यंत मदत मारता आली. पण म्हणजे जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं आणि कुणीतरी एक शिक्षक भगरे सर निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत, तेव्हा सगळ्यांनाच त्याचं नवल वाटलं होतं की शिक्षकी पेशामध्ये आजही शिक्षक म्हणून काम करणाऱ्या कोणातरी माणसाला निवडणुकीच्या आणि तेही लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जात आहे. शरद पवारांना कदाचित त्याच्याबद्दलचा विश्वास असेल. तुम्हाला कितपत विश्वास होता की लोकसभेची निवडणूक आपण लढू शकतो आणि जिंकूही शकतो? उमेदवारीच्या बाबतीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पार्टीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये मी तालुका अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. दिंडोरी लोकसभेचा आढावा होता आणि मग त्याच्यामध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये सगळ्यांनी पाठीमागे काय झालं, मग पवार साहेबांनी सांगितलं की आता ठीक आहे, पाठीमागच्या गोष्टी घडून गेल्या आहे, परंतु सगळ्यांनी आग्रह केला की जो उमेदवार आपला प्रामाणिकपणे काम करत असेल त्या उमेदवाराला उमेदवारी द्या. मग पवार साहेबांनी विचारलं की मग असं उमेदवार कोण? तर त्यावेळेस सगळ्यांनी माझं नाव सांगितलं की भगरे सर उमेदवार होऊ शकतात. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं बुवा लोकसभेचा उमेदवार आपण होऊ शकतो, पण सातत्याने एका बाजूला होऊ शकतो, पण दुसऱ्या बाजूला आपल्याकडे आर्थिक कुवत नाही. आपण जरी म्हटलं की मला लोकसभेची उमेदवारी लढवायची, पण जर आपल्याकडे पाठीमागे आर्थिक ताकदच नाही तर आपण कशी लढू शकतो? पण याचा अर्थ म्हणजे आता आपण आहोत जुलैमध्ये, तर गेल्या जुलैमध्ये तुम्हाला असं कुठं सुतराम तुमच्या शक्यता डोक्यात पण नव्हतं की असं काही होऊ शकतं? सुतराम पण शक्यता नाही, कारण ते स्वप्न आपण पाहूच शकत नव्हतं ना. कारण ही सगळी परिस्थिती मी सांगितल्या पद्धतीने अनेक वर्षापासून राजकारणात असल्यामुळे आपण लोकसभेची आर्थिक जबाबदारी पार पाडू शकत नाही. निवडणूकच म्हणजे निवडणूक लढू शकतो, पण आर्थिक बाबींनी आपल्या कमकुवत आहे आणि त्यामुळे आपण स्वप्न पाहणं, कारण आपल्याला तेवढी मॅच्युरिटी आहे आणि त्यामुळे आपण कधी असं म्हटलं नाही. लोक म्हणायचे की तुम्हाला आता हे पाठीमागे जे बंड झालं किंवा ज्या गोष्टी घडल्या, पक्षाची फाटाफूट झाली आणि तेव्हापासून लोक म्हणायचे की आता आमदारकीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये जर कोण असेल तर भगरे सर असतील, असं लोक म्हणायचे. पण तरी मी त्यांना सांगायचो की अरे ठीक आहे, तुम्हाला वाटतं, परंतु ती निवडणूक, आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ आपल्याकडे कुठे आहे? तर ती म्हणायची जिरवाळ साहेबांच्या काळामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतली होती, आता ह्यावेळेस तुमच्यासाठी निवडणूक हातात घेतील, आणि त्याची परिस्थिती मला लोकसभेमध्ये आली. पण तुम्ही सांगत होतात ऑक्टोबरमध्ये साधारण तुम्हाला अंदाज आला की आपण होऊ शकतो. मग पुढं आल्यानंतर पुढे लगेच जन आक्रोश मोर्चा दिंडोरी मतदारसंघामध्ये झाला. त्याची जबाबदारी मी तालुका अध्यक्ष असल्यामुळे ती पाडत होतो आणि त्यावेळेस मला एक तालुका अध्यक्ष म्हणून स्वागत करण्याची संधी त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी, राज्यातले सगळेच वेगवेगळ्या फ्रंटलचे हे जे होते ती सगळी मंडळी त्या ठिकाणी, आदरणीय पवार साहेब सोडून फक्त सुप्रियाताई आल्या नव्हत्या आणि बाकी सगळी मंडळी आली होती आणि त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आणि त्यावेळेस लोकांमध्ये बी मी जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यावरून लोकांना असं वाटायला लागलं की हे उमेदवार होऊ शकतात. आणि मग नंतर पार्टीने मला आदेश दिला, परंतु मी जिथं जिथं जायचो त्यावेळेस मला लोक विचारायचे की तुम्ही कोणत्या पार्टीकडून उमेदवारी करणार, तर मी सांगायचो पवार साहेबांकडे. आणि लोक असा का प्रश्न की कोणत्या पार्टीकडून करणार? हे मग मी बोलताना समजा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांचे कार्यकर्ते होते त्यांना माहिती आहे की भगरे सर कोणत्या पक्षाचे, पण मी अनोळखी लोकांना, नवीन लोकांना भेटायचो त्यावेळेस त्यांचा प्रश्न मी नमस्कार करायचो, मी लोकसभेला इच्छुक उमेदवार आहे असं सांगायचो. आणि त्यावेळेस त्यांचा पहिला प्रश्न राहायचा की कोणत्या पार्टीकडून तुम्ही उमेदवारी करणार. आणि मग आपण सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पार्टीकडून उमेदवारी करतो, तर त्यावेळेस लोकांची जी प्रतिक्रिया होती ती म्हणजे मला बळ देणारी होती. आणि त्यामुळे मग असं एकही त्या काळामध्ये उमेदवारी तर काही डिक्लेअर झाली नव्हती आणि लोक म्हणायचे मग तुम्हाला वरून आदेश केला का? मी म्हटलं मी एक पार्टीचा कार्यकर्ता आहे, तालुका अध्यक्ष आहे आणि शेवटी मला असं वाटतंय की आपण फिरून आणि जर उमेदवारी दिली तर आपण
करून नाही दिली तर शेवटी पार्टीचं काम प्रामाणिकपणे आपल्याला करायचं आहे. ते लोकांना जास्त की हा माणूस प्रामाणिकपणे करू शकतो ही जाणीव लोकांना त्या काळामध्ये निर्माण पण तुमचे मी व्हिडिओ बघितले, तुम्ही शाळेत शिकवताना अगदी खूप काळपर्यंत तुम्ही शाळेमध्ये शिकवतच होतात. तुम्ही काहीतरी पोरांना सांगताय, शिकवताय, फळ्यावर लिहिताय वगैरेचे व्हिडिओ तुमचे अगदी कधीपर्यंत तुम्ही शाळेमध्ये जात होतात? म्हणजे साधारण 18 एप्रिलला मी रीतसर हे दिले. म्हणजे एप्रिल एंडपर्यंत म्हणजे मार्च एंडपर्यंत मी शाळेमध्ये म्हणजे रेग्युलर शाळेमध्ये सगळे वर्गात जाऊन सगळे वर्ग असे दांड्या मारल्या वगैरे नाही? दांड्या म्हणजे आज माझं जसं जर बघितलं ना सर, तर एक 33 वर्षाची सेवा झाली. राजकारणामध्ये मी 2005 पासून गावचा सरपंच झालो. 2007 ते 17 या कालावधीमध्ये मी पंचायत समितीचा सदस्य, सभापती, उपसभापती पदावरती जबाबदारी. त्यानंतर मी जिल्हा परिषद सदस्य झालो. तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना परंतु मी एक प्रामाणिकपणे की जे आपल्याला आपण हे नोकरी करतोय किंवा जी सेवा देतोय तर ती सेवा जी करायची ती प्रामाणिकपणे करायची. आणि योगायोगाने आमची जी संस्था आहे पिंपळगावला निफाड तालुका एज्युकेशन शैक्षणिक संस्था आहे, त्या संस्थेचं जे कन्या विद्यालय आहे त्या कन्या विद्यालयामध्ये मी 30 वर्षापासून सलग त्याच एकाच ठिकाणी आहे. आणि ते काम करताना किंवा 33 वर्षाच्या सेवेमध्ये आजपर्यंत माझा एखादा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला किंवा एखाद्या कामामध्ये हलगर्जी केली असं एकही उदाहरण किंवा एखादा मेमो मला मिळाला किंवा एखाद्या पालकांनी तक्रार केली, विद्यार्थ्यांनी तक्रार केली, ह्या गोष्टी कधीच झाल्या नाही. पण तुम्ही शाळेमध्ये शिक्षक कसे होता? म्हणजे प्रेमळ शिक्षक होता की कोपिष्ट शिक्षक होता? नाही, आता विद्यार्थ्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सगळ्या सोडवण्यासाठी मग ते कोणत्याही अडचणी असो, म्हणजे अभ्यासाच्या त्या बाबतीमध्ये माझा जो विषय होता इतिहास विषय मी शिकवला. आणि इतिहास असल्यामुळे त्याच्यामध्ये राज्यशास्त्र विषय होता. आणि तो राज्यशास्त्र तर आता प्रॅक्टिकली मी एका बाजूला थेरॉटिकली आणि दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकली हे स्वतःच अनुभवलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ते खूप आवडायचं. पण ह्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की तुम्ही प्रेमळ शिक्षक होतात का कोपिष्ट शिक्षक होता? त्याच्या म्हणजे जर तुम्ही नाही दिलं तर त्याची साक्ष काढायला तुमची विद्यार्थिनी आणि मुलगी इथं आहे पल्लवी, तिला आम्ही त्याच्याबद्दल विचारू. नाही, जिथं रागवण्याची वेळ येईल तिथं रागवलो, जिथं मारायची वेळ आली तर मारलं सुद्धा. म्हणजे तिला सुद्धा माहिती आहे की तिला सुद्धा कधी सोडलं नाही. म्हणजे मी पार खेळाचे तास म्हणजे जरी सगळ्याच याच्यामध्ये म्हणजे जसं राजकारणामध्ये सर्वगुण संपन्न लागतो त्या पद्धतीने शाळेमध्ये सुद्धा सर्वगुण संपन्न शिक्षक होण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनीमध्ये म्हणजे कोणाला पसंती तर भगरे सरांना पसंती. अच्छा, पण मग जेव्हा आता निवडणुकीकडे आपण परत येऊ, जेव्हा तिकीट मिळालं तेव्हा आणि सगळी निवडणूक झाली तर म्हणजे शेवटी अंतिमतः तुमचं जिंकणं जाहीर होण्यापर्यंत त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात कठीण चॅलेंजिंग काय होतं? तुमच्यासाठीचं सगळ्यात मोठी आव्हानं कोणती होती? आव्हानं तशी आर्थिक बाबीचीच होती. बाकी लोकांचा सपोर्ट तर मी फिरताना जाणवत होता. लोकांची मानसिकता शेवटी सरकारची ध्येयधोरणं आणि 5 वर्षात झालेलं कामकाज तर त्याच्यामुळे लोकांची मानसिकता होती. परंतु लोकसभेची निवडणूक लढवणं, ती सगळी यंत्रणा रन करणं म्हणजे आर्थिक मुद्दा माझा होता. परंतु ती निवडणूक लोकांनी हातात घेतल्यामुळे म्हणजे गावोगाव गेल्यानंतर लोकांनी मला 100 रुपये दे, 200 दे, 500 दे, 1000 दे किंवा त्यांनी अजून काही वर्गणी गोळा करून गावाची वर्गणी गोळा करून आणि गोळा करून दिली. त्याच्यामुळे मला ते आर्थिक आव्हान जे होतं मी पेलूच शकत नव्हतं. परंतु ते आर्थिक आव्हान पेलवण्यासाठी सगळ्या बऱ्यापैकी गावामध्ये म्हणजे अगदी मी म्हणजे आता निवडणुकीच्या काळामध्ये बाजार आहे, त्या बाजारामध्ये प्रचार करत असताना म्हणजे भाजीपाला विकणाऱ्या आजींनी सुद्धा मला 100 रुपये दिले. म्हणजे लोकांना ती मानसिकता अशी म्हणजे जे माझं आर्थिक आव्हान का दिले म्हणजे काय कारण काय होतं? म्हणजे की ते तुम्हाला ओळखत होते काय, त्याच्या मागं भावना काय होती? की आता शेवटी ज्या अर्थी त्यांनी दिले त्या अर्थी त्यांना की हा एक सर्वसामान्य उमेदवार आहे. कारण शेवटी राजकारणामध्ये मला काही राजकीय वारसा कुठलाच नाही. आई वडील दोघंही अशिक्षित. म्हणजे आज आई अंगठा करते, वडील तर आता नाही आहे, 2000मध्येच त्यांचं निधन झालं. परंतु आईसुद्धा अंगठा करते, वाचते थोडंसं किरकोळ, तिला ते काय ज्ञान असेल त्याच्यानुसार. आणि असा म्हणजे राजकीय वारसा नसलेला माणूस शिक्षक आहे,
सर्वसामान्य आहे आणि मग अशा उमेदवाराला मदत केली पाहिजे ही भावना लोकांची बहुतेक मानसिकता तयार झाली आणि त्याच्यामुळे जो तो त्याच्या परीने म्हणजे मला ते आजही आठवतं की पेठला मी गेलो होतो, त्या भाजीपाल्याच्या बाजारचा दिवस होता आणि त्या बाजारच्या याच्यात फिरत असताना त्या आजीबाईने मला 100 रुपयाची मदत केली होती. तो प्रसंग आजही आठवतो मला. तर त्याच्या पाठीमागे तीच भावना असेल की शेतीला चांगले दिवस यावं किंवा सर्वसामान्यांची कामं व्हावी किंवा त्यांना पाठीमागचे ज्या अनुभव असतील की खासदार भेटत नाही, बोलत नाही किंवा हा आपल्यातला आहे, त्याच्या ती भावना असू शकते पाठीमागे. या निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघाचा निकाल झाल्यानंतर जे एक दिसलं ते तुमच्याकडं एक दुसरे भगरे सर होते ज्यांना अपक्ष म्हणून, ज्यांचं ट्रम्पेट निवडणूक चिन्ह होतं, जे मराठीमध्ये त्याचं तुतारी असं होतं, त्यांना जवळपास लाखापेक्षा जास्त मतं मिळाली. तुम्हाला असं वाटलं होतं की कोणीतरी म्हणजे तुमचं मार्जिन किती आहे? माझं 1,13,000चं माध्यम आणि त्या भगरे जे 1,03,000 मतं पडली. तर ही निवडणुकीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यावेळेस शेवटच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीला लक्षात आल्या. बाबू सदू भगरे नावाची व्यक्ती ती तशी मतदारसंघातली नाही, नाशिक तालुक्यातली, तर मग मतदारसंघाशी म्हणजे संबंधही नाही अशा व्यक्तीला त्यांनी तो फॉर्म भरला आणि भरून आणि फॉर्म भरताना बाबू सदू भगरे केलं होतं. परंतु शेवटच्या दिवशी तुम्हाला नाव कसं पाहिजे निवडणूक आयोगाकडून विचारलं जातं आणि जनरली आता मी अनेक निवडणुका लढवल्या, परंतु कधी मी शिक्षक असताना, ओरिजिनल शिक्षक असताना कधी सर पदवी मी समोर लावली नाही. परंतु त्यांना माहीत होतं की या निवडणुकीमध्ये लोक ओळखतात तर भगरे सरांना ओळखतात आणि मग भगरे सरांची मते कशी डायव्हर्ट करता येतील म्हणून समोरचे जे विरोधी उमेदवार होते किंवा विरोधी पक्ष होता त्यांनी तो रडीचा डाव खेळून अतिशय नियोजनपूर्वक म्हणजे एका बाजूला भगरे सर, मी काही भगरे लावलं नाही म्हणून त्यांच्यासमोर डुप्लिकेट भगरे सर उभा केला की ज्याचं तिसरी शिक्षण झालेलं होतं. तिसरी शिक्षण झालेलं होतं आणि त्याला सर म्हणून पदवी दिली. म्हणजे ते रडीचा डाव आहे तो एक म्हणजे राजकारणातला त्यांनी तो डावपेच खेळला. परंतु शेवटी नियतीने किंवा लोकांनी त्यांची त्या जागा दाखवली. पण तरी 1,00,000 मतं मिळाली त्यांना. 1,00,000 मतं मिळाली. आता त्यामध्ये तुम्ही म्हटलात त्या पद्धतीने निशाणी ट्रम्पेट दिली. आता ते ट्रम्पेट इंग्रजांचं वाद्य आहे आणि त्याचं मराठीमध्ये नामकरण तुतारी केलेलं आहे. तर ते तसं ट्रेड ॲक्टनुसार नावामध्ये साधर्म्य असेल किंवा चिन्हामध्ये असेल तर देऊ नये, परंतु तो दिला आहे. तो आता ते सगळ्या गोष्टी आता देशाला माहिती कशा पद्धतीने निवडणूक आयोग ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. त्याच्यात आता निवडणूक होऊन गेली, खोलात पडायचं नाही आपल्याला. परंतु जो प्रकार झाला आणि त्यामुळे ती काही मतं गेली आणि दुसरी मतं नवीन चिन्ह होतं आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचं, ते चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहोचलं नाही आणि मग मतं कोणाला द्यायची तर भगरे सरांना द्यायची. आणि मग ज्यावेळेस EVM मशीनवरती लोकांनी ती पत्रिका बघितली आणि मग बाबू सदू भगरे सर आणि म्हणून ती मतं गेली. ती गेलेली मतं ती तशी माझीच आहे. कारण एवढं कोणी अपक्ष उमेदवार, आता काल परवा तो निवडणुकीचा खर्च म्हणजे निवडणुकीचा खर्च काहीतरी 10,000मध्ये दिलेला आणि तो 1000मध्ये दिलेला उमेदवार 1,00,000 मतं घेतो. म्हणजे ते सगळ्यांना माहिती त्या की कशा पद्धतीने राजकारण झालं. याच्या पाठीमागे मोठं डावपेच होते आणि ते डावपेचामध्ये तरी ते खेळले, परंतु नियतीने त्यांना काही ते यशस्वी होऊ दिला नाही त्याच्यामध्ये. भगरे सर, खरं तर म्हणजे उत्सुकता याची आहे की जेव्हा जेव्हा आता काय निकाल लागणार असं बोललं जायचं तेव्हा दिंडोरीतून तुम्ही निवडून येणार असं सर्वसामान्यपणे सांगितलं जात होतं. पण आपण निवडून येऊ शकतो आणि खरंच आपल्या म्हणजे विजयाची शक्यता खूप मोठी आहे, हे तुमच्या कधी लक्षात आलं? काही प्रसंग झाला होता की फिरताना कळत होतं? काय होतं ते? आणि हा कोणता टप्पा होता जेव्हा तुमच्या हे लक्षात आलं की विजय आपल्याला मिळू शकतो, समोर अगदी केंद्रीय मंत्री असले तरी? माझा मतदारसंघ आहे ना आदिवासी मतदारसंघ आहे आणि शेतीप्रधान मतदारसंघ आहे. त्याच्यामधले 9.5 तालुक्यापैकी 4 तालुके हे आदिवासी तालुके आहे. म्हणजे आज आपण जर गेलात तर धो पाऊस पडतो, जो 3,000 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस पडतो. पण आजही उन्हाळ्यामध्ये जर गेलात तर तिथं प्यायला पाणी नाही. अनेक वर्षापासून, आज 75 वर्ष झाले, आजही उन्हाळ्यामध्ये 4-4, 5-5 किलोमीटर डोक्यावर हंडे ठेवून पिण्यासाठी पाणी आणतात. आणि तो जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ 20 वर्षापासून BJPच्या ताब्यात आहे. 5 वर्षापूर्वी ज्यांना संधी दिली त्या BJPच्या खासदार होत्या. केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या काही पूर्ण करता आल्या नाही आणि सरकारची धोरणं ही सातत्याने, आमचा जो मतदारसंघ आहे कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहे.
द्राक्ष शेती आहे, सोयाबीन आहे, टोमॅटो आहे किंवा इतरही पिकं मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. आणि ती शेतकऱ्यांची जी परिस्थिती डबघाईला आणायला जे सरकारची धोरणं किंवा लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्याची आवश्यकता होती, ती पार पाडली नाही. आणि लोकांची मानसिकता, शेवटी कसं आहे, जर शेतीवरती जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि त्याकडे जर सरकार लक्ष देत नाही, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, आणि मग ती परिस्थिती सगळी आपण अनुभवली होती. लोकांनी स्वतः चटके सहन केलेले होते. 10 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 21 वेळा निर्यात बंदी झाली होती. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, द्राक्ष शेतीला बसला आणि असं ते माहोल तयार होत गेला. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मला ते जाणवायला लागलं. कारण मला माझ्या ज्या प्रचाराच्या कालावधीमध्ये एकही निगेटिव्ह विचार, ठीक आहे, जे बिचारे प्रामाणिकपणे पक्षाशी बांधील होते किंवा महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, सगळे जिल्हा अध्यक्ष, प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते अतिशय जीव लावून तनमन धनाने काम करत होती आणि दुसऱ्या बाजूला मतदार चांगला सपोर्ट देत होता. त्याच्यामुळे लक्षात येत होतं की आपला विजय होईल. पण एवढी मतं त्या विरोधी आपल्या त्या डमी उमेदवाराला जातील असं नव्हतं वाटलं. पण मग त्याच्यामुळे टेन्शन आलं होतं की डमी त्या नाही, जशी जशी निवडणूक जवळ यायला लागली आणि टप्पे होते आपल्याकडे, 13 तारखेला अमोल कोल्हे साहेब होते, सुप्रियाताई होत्या, त्यांच्या मतदारसंघामध्ये तिकडे काय झालं, कारण मतदान झाल्यानंतर लगेच आपणही सांगतो ना एकमेकाला, मी इथं केलं तिथं केलं, आपण बोलतो. गुप्त मतदान जरी असलं तरी आपण सांगतो काही माझ्याकडून ही चूक झाली, ती चूक झाली. आणि मग त्या बातम्या यायला लागल्यानंतर मग आम्ही तुतारी कसं व्हायचं, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी खूप फेमस झालं होतं. आणि मग आपण तुतारी म्हणतोय, आपलं चिन्ह तर तुतारी वाजवणारा माणूस आहे. आणि मग आम्ही थोडंसं तिथून गांभीर्याने घेऊन की हे मतं डायव्हर्ट होऊ शकतात, म्हणून आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा अनुक्रमांक काय आहे, नाव काय आहे किंवा चिन्ह काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे थोडीशी कमी झाली, नाही तर अजूनही मतं जास्त गेली असती. जिंकून आल्यानंतर पवार साहेबांना पहिल्यांदा भेटले तेव्हा पवार साहेब काय म्हणाले? त्यांना तुमच्यापेक्षा जास्त खात्री होती? पवार साहेब म्हणजे त्यांना भेटण्याचा योग तर निवडणुकीच्या अगोदर, म्हणजे मी उमेदवारी फॉर्म भरला नव्हता त्याच्या अगोदर एकदा भेटलो होतो. आणि प्रचाराच्या काळामध्ये साहेबांशी स्टेजवरती त्यांच्याजवळ बसण्याची संधी मिळाली, पण बोलण्याची संधी मिळाली नव्हती. पण जे भेटायला जायचे त्यांना पवार साहेब सांगायचे की दिंडोरीची शीट, म्हणजे माझ्यापेक्षा पवार साहेबांना खूप खात्री होती. म्हणजे आता ते अनेक वर्षापासून राजकारणात आहे आणि लोकांच्या संपर्कात असल्यामुळे पवार साहेबांना या सगळ्या गोष्टी आता ते म्हणजे त्यांच्याबद्दल आपण किती बोललं तरी कमीच होणार आहे. पण तो साहेबांचा खूप याच्यामध्ये राजकारणात अभ्यास आहे आणि ते खात्रीने सांगायचे की दिंडोरीची शीट येणार. आणि मग निवडणुकीनंतर पहिल्यांदा भेटलो तर त्यांचे आशीर्वाद घेतले, फार काही बोलता नाही आलं. पण अलीकडच्या काळामध्ये साहेबांचा फोन येतो, साहेबांशी पार्लमेंटमध्ये भेटता येतं किंवा साहेब ज्याला म्हणजे त्यांच्याकडे भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला अभिमानाने सांगतात का बाबा सर्वसामान्य माणूस उमेदवार होऊ शकतो किंवा निवडून येऊ शकतो. याचं उदाहरण जर असेल तर भगरे सर असं खात्रीने सांगतात. आणि हे कोण करू शकतं तर पवार साहेब करू शकतात. सर नमस्कार, रामकृष्ण हरी. कारण आता वारीचे दिवस आहेत. तुम्ही इतके सौजन्य मूर्ती आहात ना की मला खरंच खात्री वाटत नाही आहे की तुम्ही राजकीय नेत्यात आणि खासदार म्हणून निवडून आलात. आणि तुम्ही म्हणालात की मी प्रसंगी मारतो पण विद्यार्थ्यांना. आता ती वेळ मी तुम्हाला आणून देतोय असा प्रश्न विचारतो. बऱ्याचदा आरोप होतो की देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर अशा विद्यार्थ्यांना धडा शिकवणार लोकसभेत काय बोलणार त्यांच्याशी? तर 20 लाख जनतेचा मतदारांचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी दिली आहे आणि संसदेसारख्या मान सभागृहामध्ये मला काम करण्याची, जी आज संसदेमध्ये देशाचे कायदे होतात आणि मग तिथं जर विरोधामध्ये किंवा जनतेच्या विरोधामध्ये जर काही तयार होत असेल, म्हणजे जसं आयरनीवरती घाव घातले जातात ती शोषण्याची तयारी मी आजपर्यंत ठेवली, म्हणून म्हणजे ठेवली त्यामुळे मी आजपर्यंत कुठेतरी आलो आहे. परंतु मला हातोड्या मारण्याची जरी वेळ आली तर ती नक्की मी करणार आहे. विरोधाची भूमिका जिथं घेण्याची वेळ येईल तिथं मी कणखरपणे, मग त्यावेळेस मी किती नाजूक आहे किंवा किती प्रेमळ आहे किंवा किती नरम आहे हा विचार न करता जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आजपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु आता फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे इतिहास बदलू दिला जाणार नाही. त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. असाच एक कार्यक्रम असतो आमचा तोंडी परीक्षा. त्या तोंडी परीक्षेची चाचणी घेतो तुमची.
कारण तुम्ही एक कणखरपणे निर्णय घेतलाय. फरक स्पष्ट करा, शरद पवार अजित पवार. शरद पवार. फरक स्पष्ट करा, मोठं सविस्तर उत्तर द्या. तर पवार साहेबांसारखं नेतृत्व महाराष्ट्राला किंवा देशाला, म्हणजे पाठीमागे मग कोणतरी बोललं होतं मला आठवत नाही, परंतु देशाला न लाभलेले पंतप्रधान म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिलं जातं. शरद पवार साहेबांनी म्हणजे शेतकऱ्यांसाठी जेवढं केलं ते एवढं देशामध्ये कोणीच केलेलं नाही आहे. म्हणजे पवार साहेबांसारखा नेता होणे नाही की शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं देशात दुसरी हरित क्रांती घडवण्याचं काम पवार साहेबांनी केलं आहे. आणि अशा नेतृत्वाच्या खाली मला काम करण्याची संधी मिळते. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आता तुम्ही सगळे आपण बघतोय, त्याच्यामुळे मला काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही असं. पण जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुमच्या पुढं हा प्रश्न होता की आपण यांच्याबरोबर जायचं का यांच्याबरोबर राहायचं? कसं आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं की मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. गोंडेगाव म्हणजे आजही तिथे 441 मतदान आहे. म्हणजे आज आम्ही ज्यावेळेस पंचायत समितीला उभा होतो त्यावेळेस 322 मतदान असलेलं छोटं गाव आहे. आणि अशा गावाला माझे जे राजकीय गुरु आहे किंवा मी तर ते पिता समान आहे माझ्या, श्रीराम शेटे साहेब, आणि ते पवार साहेबांचे म्हणजे अतिशय एकनिष्ठ, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही असतील त्याच्यामध्ये शेटे साहेबांचं नाव घेतलं जातं. आणि त्यांनी मला खऱ्या अर्थानं की एक आदिवासी मुलगा आहे, मी गावचा सरपंच, म्हणजे गावचा सरपंचसुद्धा लोकांनीच मला केलं. आणि मग हे कोणी केलं तर शेटे साहेबांनी केलं. आणि शेटे साहेब ज्यांच्याशी एकनिष्ठ आहेत पवार साहेबांशी, आणि मग त्या पवार साहेबांना आपण सोडून शेवटी राजकारणामध्ये किती चढ उतार झाले तर शेवटी विचाराची जी विचारधारा जी पटते ती शेवटपर्यंत सोडली नाही पाहिजे असं मी मताचं आहे. आणि ती मी सोडण्याचा प्रयत्न म्हणजे मला भरपूर झालं की तुम्ही या असं करू तसं करू, किंवा मला अनेक पाठीमागच्या याच्या निवडणुका झाल्या, आमदारकीच्या झाल्या, तर त्यावेळेस हे माझा डिमांड केली होती की तुम्ही आमच्याकडे हा सगळा खर्च करू. म्हटलं ज्यांनी मला मोठं केलं शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार. आणि मी निवडणुकीमध्ये पवार साहेबांना शब्द दिला की साहेब तुम्ही असेपर्यंत तरी, म्हणजे माझा जीव असेपर्यंत तरी मी तुम्हाला सोडणार नाही. आणि त्यामुळे मग तो विचारच मनात कधी आला नाही, आणून दिला नाही. म्हटलं राजकारण गेलं तरी चालेल, पण तो आपण ज्यांच्यामुळे मोठं झालो त्यांना विसरायचं नाही. सर्वसामान्य मतदार होता तुमच्यासोबत तुम्ही म्हणतायत, परंतु कांद्याचा किती हातभार लागला तुमच्या निवडणुकीला? या निवडणुकीमध्ये तसा कांद्याचा तर फार मोठा वाटा आहे. म्हणजे याच्या बाबतीत मी असं सांगेल की निवडणुकीची जी सांगता सभा होती पिंपळगाव बसवंतला, तर त्यावेळेस माजी आमदार अनिल कदम, जयंत भाऊ दिंडे, आम्ही सगळे, म्हणजे अमोल कोल्हे साहेब होते, नंतर जयंत पाटील साहेब होते, परंतु आम्ही शेजारी बसलेलो होतो. तर त्यावेळेस अनिल कदम मला म्हणे सर निवडून आले ना तर तुम्ही पहिला म्हणे कांद्याचा देव करा, म्हणजे कांदा सोन्याचा बनवा नाही तर चांदीचा बनवा आणि देवघरात ठेवा. मग मी त्यांना म्हटलं देवघरात तर ठेवील, परंतु वाटलं तर एक कांदा गळ्यात तरी इमताच करून आणि तो गळ्यात घालील. म्हटलं ठीक आहे, अजून करता आलं नाही पण तू नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. शेवटी कांदा हा इफेक्ट फार मोठा आहे मतदारसंघामध्ये. आणि म्हणजे ते जे कळवण आहे, देवळा आहे, चांदवड आहे, निफाड आहे, येवला आहे, नांदगाव आहे किंवा मालेगावचा आहे, या सगळ्या भागामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते एक पीक, म्हणजे मग ते उन्हाळ कांद्याचं असो किंवा लाल कांद्याचं असतो, परंतु त्याच्यावरती सगळी त्यांची आर्थिक गणितं अवलंबून आहे. आणि ती आर्थिक गणितं अलीकडच्या काळामध्ये, मागच्या काळामध्ये खूप, करोनाच्या काळापासून तर खूप डळमळीत झाली. आणि त्याचा परिणाम लोकांनी, म्हणजे बाकीचे विषय तर आहेच, तिथे रेल्वेचा विषय, तरुणांचा विषय किंवा महिलांचे प्रश्न आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, परंतु याचबरोबर कांद्याचा मोठा प्रश्न म्हणजे एक नंबर कांदा आणि मग बाकीचे विषय असं मी मानतो. एकंदरीत बघितलं तर तुम्ही आता काही दिवसांपूर्वी शिक्षक होतात, म्हणजे ज्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षक होतात, बरोबर, पण आता असा उलटा झाला आहे की लोकसभेच्या शाळेत आता तुम्ही विद्यार्थी आहात. हे आव्हान तुमच्यासमोर कसं आहे आणि एकंदरीत इथे तुम्ही धडे कोणाकडून घेता? म्हणजे शाळेत तुम्ही शिकवता पण इथे धडे कोणाकडून घेता तुम्ही? तर ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली ते चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे पवार साहेब आहे. आणि पवार साहेबांच्या पायावर पाय ठेवून आदरणीय सुप्रियाताई त्या ठिकाणी अनेक दिवसापासून त्या संसदेमध्ये, म्हणजे संसदरत्न म्हणून त्यांना 5 का 6 वेळा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं मार्गदर्शन आहे. आणि त्याचबरोबर अमोल कोल्हे साहेब आहेत. आणि एक शिक्षक असल्यामुळे मला समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, आता संसदेमध्ये शिकण्यासाठी तर त्यांची मदत होणार आहे. आणि समाजात वागत असताना अनेक तुमच्या आमच्यासारखे किंवा सर्वसामान्य मतदाराकडून सुद्धा शिकायला आपल्याला मिळतं. या गोष्टी केल्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे.
आणि एक आपण सर्वसामान्यातलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जाणीव आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग होईल असं मला वाटतंय. आता असं आहे की शाळेमध्ये असताना तुम्ही खूपदा प्रश्न विचारले असणार आहेत मुलांना. हो. आता इथं असं आहे की इथं पल्लवी आहे, जिला तुम्ही विद्यार्थिनी म्हणून पण प्रश्न विचारले असतील आणि घरामध्ये मुलगी म्हणून पण शेकडो प्रश्न विचारले असतील. आता असं आहे की तिच्या मनात काहीतरी प्रश्न असतील ना विचारण्यासाठी. तर एक तर तू त्यांच्या निवडणुकीमध्येही खूप ॲक्टिवली सहभागी होतीस, तर त्यामुळे त्याच्याबद्दल. पण त्याच्या आधी आता तुला संधी आहे विचारण्याची, म्हणजे वडील म्हणून, शिक्षक म्हणून आणि खासदार म्हणून असे 3 प्रकारचे प्रश्न तू विचारू शकतेस. वडील म्हणून जर विचारायचं झालं तर आम्हाला थोडा वेळ द्याल का? तिने सगळं अनुभवलं आहे, त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीत तुम्ही म्हटलात तर आता शेवटी समाजाची सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये आता माझं शेड्यूलच तसं खूप व्यस्त राहायचं, त्याच्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, घरच्याकडे दुर्लक्ष होतं. परंतु सुरुवातीला ते लहान होते त्यावेळेस त्यांना वाटायचं का बाबा पप्पांनी आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे. परंतु मग हळूहळू जसं जसं त्यांना माहीत झालं, पण तरी आपण बरीचशी पथ्ये पाळली की बुवा आपल्याला दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जायचं आहे. राजकारणामध्ये खूप उशिरापर्यंत लोक काम करतात, जागतात, नको त्या गोष्टी करतात. तर ती पथ्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये पाळली. एक ठराविक म्हणजे आणि सगळ्यांना माहिती तिथे की 7:30, 8 किंवा जास्तीत जास्त 8, 8:30, 9 वाजेपर्यंत भगरे सर घरी जाणार म्हणजे जाणार. आणि कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी ड्युटी करायची आहे, त्याच्यामुळे आपण जे शेड्यूल ठेवलं होतं पण त्यांनाही माहिती आहे की सकाळी शाळेत गेले की मग परत संध्याकाळी येईपर्यंत ते काही आपले राहत नाही. शाळेत गेले, शिक्षक झाले, तिकडे गेले राजकारण, पण घरी आल्यानंतर जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देण्याचा आपण प्रयत्न केला. जे करायचं आहे आता मी तुम्हाला सांगितलं आहे ते जिथं जायचं तिथं प्रामाणिकपणे करायचं हे डोळ्यासमोर ठेवलं आहे, ते पाहत आले, त्याच्यामुळे त्यांनाही सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आणि मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी, कारण मतदारसंघच शेतकरी आणि आदिवासी मतदारसंघ आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी आता काल परवा इथं आदिवासी आमदारांची बैठक होती. त्या ठिकाणी जाऊन एक आपण त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आपली जबाबदारी त्या भागाचे प्रश्न सोडवण्याची. ते करण्यासाठी आपल्याला जे जे करावं लागेल ते तर शेवटी आपली जबाबदारी म्हणून करणारच आहे. आणि स्वतः आपण शेतकरी आहे, त्या समाजाचे आहोत आणि म्हणून तर मोठी जबाबदारी असं मला वाटतं. सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, कांदा प्रश्न महत्त्वाचा आहेच, पण त्याबरोबर आरोग्याचा प्रश्न देखील मतदारसंघात फार महत्त्वाचा आहे. तर निवडणूक प्रचारादरम्यान आमचे जयवीरू तुम्हाला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी तुम्ही उल्लेख केला की आधीच्या खासदारांनी म्हणजे तत्कालीन खासदारांनी एवढ्या वर्षात मेडिकल कॉलेज असेल किंवा एक सुसज्ज हॉस्पिटल देखील निर्माण केलं नाही. तर तुम्ही त्यावेळेस एक तक्रारवजा आश्वासन देखील दिलं होतं त्यांना. तर या तुमच्या 5 वर्षात एखाद्या सुसज्ज हॉस्पिटलची पायाभरणी झालेली आम्हाला पाहायला मिळेल? त्यांना केंद्रीय मंत्री, आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली होती. सरकार त्यांचं होतं, स्वतः मंत्री होत्या, त्यांच्या दृष्टीने तसं ते काम फार किरकोळ होतं. आजही तुम्ही जर बघितलं तर आदिवासी तालुक्यामध्ये आज एखादी बाळंतपण होणारी स्त्री असेल, तिच्यावरती त्या तालुक्यामध्ये उपचार होत नाही, तिला शेवटी जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावं लागतं, त्यासाठी लागणारी ॲम्ब्युलन्ससुद्धा वेळेवरती मिळत नाही. मग आता ही सगळी परिस्थिती आता नव्याने काय करेल त्याच्यापेक्षा आहे ती यंत्रणा कशी सुधारवता येईल या दृष्टीने तर मी नक्कीच म्हणजे नव्याने ते मिळवण्याचा माझा प्रयत्न आहेच, परंतु आहे ती यंत्रणा कशी दुरुस्त करता येईल, कारण नवीन मिळवणं, तयार करणं त्याच्यात कालावधी जाणार आहे. तर माझं पहिलं प्राधान्य प्रत्येक तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत किंवा उपजिल्हा रुग्णालय आहेत किंवा ट्रॉमा केअर सेंटर 10-10 वर्षापासून बांधून ठेवली, आजही तिथं स्टाफ नाही, साहित्य नाही. तर ह्या गोष्टी रन करून आरोग्य यंत्रणा कशी दुरुस्त करता येईल त्या करण्याचा माझा याच्यामध्ये म्हणजे मी त्या दृष्टीने आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन काही प्रश्न केंद्रातून सुटतील, काही राज्यातून सुटतील किंवा काही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून म्हणजे मी या सगळ्या यंत्रणेत काम केलं आहे, त्याच्यामुळे मला त्या प्रश्नांची कोणता प्रश्न सोडवला पाहिजे ती जाणीव आणि त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. सर, एका शिक्षकाच्या आयुष्यात विद्यार्थ्यांचं महत्त्व खूप मोठं असतं. हो. तुम्ही खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांनी तुमचा हा विजय कसा सेलिब्रेट केला? एखादा लक्षात राहणारा प्रसंग, मनावर कोरला गेलेला प्रसंग? आता तसं निवडणुकीच्या काळामध्ये अनेक म्हणजे माझ्या तशा विद्यार्थ्यापेक्षा विद्यार्थिनी माझ्या म्हणजे 30 वर्ष माझी सेवा पूर्ण मुलींच्या हायस्कूलमध्ये गेली. त्यामुळे अनेक विद्यार्थिनी प्रचाराच्या निमित्ताने मी जायचो, म्हणजे त्यांना माहीत झालं की भगरे सर येत आहेत, तर स्वतःहून पुढे येऊन
म्हणजे आल्यानंतर ओळखूसुद्धा यायच्या नाही, त्या सांगायच्या का मी तुमची विद्यार्थिनी म्हणून. म्हणजे एका ठिकाणी तर गेलो गावामध्ये, त्यांना कसं काय माहीत झालं मी येतोय, तर त्यांनी गाडीला हात देऊन मला थांबवलं आणि मग ती लागली सांगायला की मी तुमची विद्यार्थिनी म्हणे. आणि लगेच त्याचबरोबर म्हणे ही माझी मुलगी आता तुम्हाला मतदान करणार आहे. म्हणजे असे जे प्रसंग आहे ना, म्हणजे खूप, म्हणजे येवल्यामध्ये गेलो होतो तर ती बिचारी नुकतीच लग्न झालेली होती, तिला कळालं मिरवणूक चालू आहे, आपले रॅली चालू होती, तर ती रॅलीमध्ये मला ती भेटायला आली, स्वतःहून भेटायला. म्हणजे अशा तर अनेक विद्यार्थिनी येऊन भेटायच्या. आणि ज्यांना ज्यांना माहीत झालं, पार परदेशामध्ये विद्यार्थिनी आहेत, तिकडून सुद्धा त्यांनी फोन करून किंवा तिकडून त्यांनी इकडे आव्हान केलं लोकांना की बा भगरे सरांना मतदान करा. सर, आपल्या आत्ता गप्पांवरून कळतच आहे की एका सर्वसामान्य व्यक्तीला, शिक्षकाला लोकांनीच निवडून दिलं आहे. तर आता खासदार झाल्यावर खासदार म्हणून कांदा प्रश्न सोडला तर दुसरे कुठले महत्त्वाचे 2 प्रश्न असतील की ते तुम्हाला असं वाटतात की सुरुवातीला त्या प्रश्नांना हात घालावा? एक रेल्वेचा प्रश्न आहे, कारण नांदगाव आहे, मनमाड आहे, लासलगाव, निफाड हा जो माझ्या मतदारसंघाचा पूर्वेचा भाग आहे, हा रेल्वेशी कनेक्टेड आहे. रेल्वे त्यांच्या दृष्टीने अर्थवाहिनी, परंतु करोनाच्या काळामध्ये सरकारने अनेक थांबे रद्द केले, स्टॉप बंद केले. त्याचबरोबर काही ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपल्याकडे चालू होत्या आणि त्याच्यावरती, परंतु त्या गाड्या रद्द केल्या, दुसऱ्या भागामध्ये वळवल्या, किंवा काहींचे मनमाडपासून सुरू होणाऱ्या होत्या त्या धुळा किंवा भुसावळवरून चालू केल्या. त्याच्यामुळे त्या लोकांचे अनेक अडचणी निर्माण झाल्या. किंवा रस्ता क्रॉसिंगचे विषय आहेत अनेक. आमच्याकडे निफाडला कुंदेवाडी म्हणून आहे, 10 वर्षापासून रेल्वे क्रॉसिंगचं काम, कारण तो नॅशनल हायवे. आणि आजही काय होतं, गेट बंद झालं का वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. आणि म्हणून तो जो पुलाचं काम चालू आहे 10 वर्षापासून ते काम पूर्ण करता आलं नाही. अशा अनेक प्रश्न आहे. म्हणजे एका बाजूला रेल्वे थांबल्या पाहिजे, नवीन गाड्यांची लोकांची मागणी आहेत, हे जे प्रलंबित याचे पुलाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, म्हणजे करावं लागणार आहे मला त्या मतदारसंघामध्ये. आता असं होणार आहे की आता 33 वर्षांनंतर की शाळा सुरू झाल्यात पण तुम्ही शिकवत नाही आहात, असं पहिल्यांदाच होत आहे. तर मग काय, म्हणजे ते रिकामेपणा जाणवतोय? आता तेच सांगतो मी तुम्हाला, मला एवढी ती सवय लागली ना की रात्री जरी कधी बाहेर गेलो तर उशीर झाला तरी सकाळी माझं दिनचर्या ही 5:30 पावणे 6ला सुरू होणार. बाकीचं सगळं आटपून आणि शाळेला जायची. आजही म्हणजे किती आपण झोपण्याचा प्रयत्न केला तरी आज झोप येत नाही. सकाळी 6च्या अगोदर जाग येते आणि आपल्याला शाळेला जायचं आहे असंच वाटतं. मी कालही म्हणजे 15 तारखेला 15 जूनला शाळा उघडली, त्या दिवशी मी शाळेवरती नाही कोणत्या परिस्थितीत जायचं म्हणून. आणि एकदम प्रचाराच्या काळामध्ये सुद्धा असं आपली टीम आली होती, ती टीमने बघितलं. म्हणजे ते आले मला भेटीला, म्हणे कुठे निघाले, तर म्हटलं शाळेवर निघालो. आले होते त्यांनी, त्यावेळेस माझ्याबरोबर आले होते शाळेमध्ये. 15 जूनलाही गेलो. आणि आता काल दिल्लीहून आल्यानंतर म्हटलं आता भेटणाऱ्यांची संख्या फार, मी लोकांना सांगितलं नव्हतं. पहिलं म्हटलं आता चला तर शाळेत, मग 1-1.5 तास जाऊन सगळ्या वर्गांना भेटी देऊन त्यांना एवढा आनंद झाला की सर आले म्हणून. म्हणजे असं वाटतं की आपण जावं, शिकवावं, कारण तो जो आनंद आहे ना, तो आनंद शाळेमध्ये शिकवण्याचा किंवा विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींमध्ये जाऊन मिसळण्याचा आनंद हा कुठेच येऊ शकत नाही असं मला वाटतं. पण ते असं आहे की ते खूप बोलायला, म्हणजे ते आता इकडेही तुम्हाला बोलायला मिळेलच, पण आत्ता मग असं आहे की ते हातात खडू घेऊन शिकवणं जे आहे, पण ते एका पॉईंट नंतर ते कंटाळवाणं नाही होत की तेच शिकवायचं दरवर्षी? शिकवण्याचं तसं कंटाळा नाहीच येतो, कारण विद्यार्थी बदलत राहतात, प्रश्न बदलत राहतात. विद्यार्थी जसे तुम्ही प्रश्न विचारतात तसे प्रश्न विचारत राहतात. आणि शेवटी एक आपल्याला देशाचं भवितव्य घडवण्याची संधी, भविष्य घडवण्याची संधी जे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहे. आणि खऱ्या अर्थानं पुण्याचं काम जर असेल तर ते शिक्षकाचं आहे. आज जर आपण बघतोय समाजामध्ये तरी राजकारणात आहे, परंतु खरं काम जर असेल ना तर विद्यार्थी घडवण्याचं, कारण त्यांच्यावरतीच सगळा देश अवलंबून आहे पुढचा. आणि ती घडवण्याची संधी आपल्याला मिळाली. परंतु दुसऱ्या बाजूला समाजसेवेमध्ये सुद्धा काम करायची, परंतु ते मला जे समाधान मिळतं ना तर ते विद्यार्थ्यांमध्ये किंवा शिक्षकाचं काम करताना मिळतं. परंतु आता ठीक आहे, दोन्ही भूमिका मला पार पाडायची आहे तर त्या नक्कीच पार पाडू. म्हणजे तुम्हाला अजूनही गोड आहे आधेमध्ये जायचं आणि मी करणार आहे, मी नक्कीच करणार. म्हणजे जरी मी राजीनामा जरी दिला ना तर जिथं आता शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून अनेक शाळांना भेटी देण्याची संधी येईल, तर तिथे गेल्यानंतर
म्हणजे माझं मी पंचायत समितीलाही गेलो ना तर माझं पूर्णपणे लक्ष शिक्षणाकडे होतं. आणि त्या काळामध्ये मी खरंच जे थोडंसं वातावरण असं डळमळीत किंवा विस्कळीत झालेलं होतं ते दुरुस्त करण्याचा 10 वर्षामध्ये बगरे सर येणार असं माहीत झालं की सगळ्या गोष्टी सुरळीत आणि ती एक शिस्त लागली होती मला. ते म्हणजे आठवणींनी सांगावशी वाटतं की शिक्षकांमध्ये की मी कोणता शिक्षक कोणत्या तालुक्यामधल्या कोणत्या शाळेवर आहे हे माझं पाठ झालेलं होतं. आणि म्हणजे तो जरी पंचायत समितीच्या आवारात जरी दिसला ना तर त्यांना माहीत व्हायचं की बगरे सर जरी इथं असतील ना तर आपल्याला लगेच विचारतील. म्हणजे एकही पंचायत समितीकडे येण्याची हिंमत करत नव्हता. सुट्ट्याच्या दिवशी येतील पण इतर वेळेस येत नव्हते. आणि मग त्याचा परिणाम चांगला दिसला की ज्या शाळा ओस पडायला लागल्या होत्या हळूहळू. आणि मी त्यावेळेस सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करायला लावले होते बऱ्याच ठिकाणी स्वतः पुढाकार घेऊन. कारण लोकांचा ओढा हा इंग्लिश मिडियमकडे चालला होता आणि ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मिडियम तर आजही आपण बघतोय की एवढी जे वातावरण पाहिजे त्या मुलांना नसतं. म्हणून मग सेमी इंग्रजीचं माध्यम जर एका बाजूला निम्मे विषय इंग्रजीत निम्मे विषय मराठीमध्ये शिकवले तर ती मुलं शेवटी जगाबरोबरही आपण चाललं पाहिजे. मग तो एक प्रयोग केल्यामुळे बरीचशी जी ओटी होती बाहेर शिकण्याला किंवा शहरामध्ये जायची ती कमी झाली आणि शाळेमध्ये पटही आणि गुणवत्ता वाढीसाठी भरपूर प्रयत्न केले होते आपण त्यावेळेस. तुमच्या मतदारसंघामध्ये 6 आमदार येतात, ते सर्व सत्ताधारी पक्षाचे होते. आता 4 महिन्यांनी पुन्हा एकदा विधानसभेला सामोरं जायचं. तुम्ही तुमच्या परीक्षेत पास झाला, परंतु खासदार म्हणून या 6ही मतदारसंघाची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. त्यामध्ये छगन भुजबळसारखे मंत्री आहेत, विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ आहेत. ह्या परीक्षेला तुम्ही कसं सामोरं जाणार आणि किती वाटते तुम्हाला शक्यता पास होण्याची? आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता मला लोकांनी पास केलं आहे. आता विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेस जे उमेदवार महाविकास आघाडीकडून किंवा आदरणीय पवारसाहेब जे उमेदवार देतील शेवटी त्यांच्या पाठीमागे राहून आपल्याला काम करणं आहे. आणि त्या दृष्टीने पवारसाहेबांचा आदेश शिरसंवाद मानून मग उमेदवार विरोधात कोण आहे काय त्याच्यापेक्षा आपल्या महाविकास आघाडीचा म्हणा किंवा आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार असेल त्याचं प्रामाणिकपणे काम करून आणि त्याला कसं पास करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. आणि एक शिक्षक म्हणून लोकसभेची निवडणुकीत पास झालो आहे तर तसं येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा आदरणीय पवारसाहेबांच्या उमेदवारांना पास करण्याची म्हणजे शिकून पास करण्याची किंवा त्यांच्यासाठी तयारी करून जे करावं लागेल ते करण्याची तयारी ठेवावी लागेल. आता शेवटचा प्रश्न की तुम्ही विषय तर सगळे शिकवलेत पण तुमचा आवडता विषय कुठला? आवडता विषय तसा इतिहासच आहे माझा. म्हणजे मराठी कारण मी इतिहास दोन नाही इतिहास म्हणजे माझा BA इतिहास विषय होता. MA पण मी इतिहासामध्येच MA केलं आणि इतिहासाची मला आवड होती. आजही मी गड किल्ले असतील किंवा ज्या गोष्टी मला इतिहासाचं वाचन करायला आवडतं आणि त्याच्यामुळे इतिहास म्हणजे माझा आवडता विषय. आणि मराठी हा सपोर्ट मेथड म्हणतात त्याला. 2 मेथड घ्यावं लागतात. एक तुमची मराठी म्हणजे एक इतिहासाची आणि एक मराठीची. तर मग मराठीमध्ये आता तुम्ही इतक्या जणांचे इतक्या साहित्यिकांचं काय शिकवलं असेल, कोण तुमचा आवडता कवी किंवा कोणाचा प्रभाव किंवा कोण तुम्हाला आवडतं? आता तसे सगळेच आहे. आता प्र.के. आत्रेपासून तर वि.वा. शिरवाडकरांपर्यंत सगळेच आहे. तर मला एक ते प्र.के. आत्रेंच्या बाबतीमध्ये की मी त्यांचं एक वाचलं होतं मी कसा घडलो मला वाटतं ते पुस्तक वाचलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे तो प्रसंग आहे ना तो प्रसंग मला की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये राहताना आपण जसं आहे तसं राहिलं पाहिजे. म्हणजे यांचं सेनापती बापट तो मुळशी सत्याग्रह झाला होता बघा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. तर त्या सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापटांनी केलं होतं आणि तो त्या काळामध्ये खूप गाजला होता आपण सगळ्यांना माहिती. तर प्र.के. आत्रेंना वाटलं की आपण त्यांची मुलाखत घ्यायला जाऊ आणि मुलाखत घ्यायला ते ज्या गावामध्ये मुळशीमध्ये गेले तर त्यावेळेस त्या गावात गेल्यानंतर तिथं मुलं गोट्या खेळत होते आणि त्यांच्यात वाद झाला होता आणि तो वाद सोडवण्याचं काम एक असा नुकताच तरुण असलेला मुलगा त्या ठिकाणी करत होता आणि तो वाद सोडवत होता. आणि आता इथं यांना भेटायचं होतं सेनापती बापटांना आणि मग त्यांनी विचारलं की बापटांचं घर कुठे आहे. तर त्या मोठ्या मुलाने सांगितलं की ते समोर आहे तिथे जा. आणि मग हे तिथे जाऊन बसले आणि बसल्यानंतर अर्धा तास झाला तिथं कोणीच येईना. ते थोडेसे त्यांना असं वाटलं की आपल्याला चुकीच्या घरी येऊन बसवलं की तेवढ्यात तो मुलगा तिथे आला आणि त्याला विचारलं अरे म्हणे बापट कुठे म्हणे येतील म्हणे थोड्या वेळामध्ये. आणि तो मुलगा मध्ये गेला आणि गेल्यानंतर तोच मुलगा धोतर कोट घालून त्यांच्यासमोर आला आणि मी नमस्कार मी बापट असं सांगितल्यानंतर प्र.के. आत्रे म्हणजे बसत्या जागेवरून उठल्यासारखी त्यांची गंमत झाली
की बुवा तो म्हणजे एवढा मोठा माणूस लहान मुलामध्ये खेळत असताना आपण ओळखू शकलो नाही. म्हणजे की म्हणजे लहानात लहान राहून म्हणजे जगता येतं किंवा चौकटीच्या बाहेर सुद्धा जगता येतं हे त्यांनी म्हणजे त्या प्रसंगातून. आणि मी एक लक्षात ठेवलं की आपण ज्या याच्यात आहे आज जरी खासदार झालो, शेवटी आपली जी आपण ज्या समाजातून आलो आहे किंवा ज्या माणसातून आलो आहे, म्हणजे शेवटपर्यंत माणूसपणा हरवू द्यायचं नाही हा माझा विचार आहे. आणि तो एक म्हणजे मला ते खूप असं जाणवतं की एवढी मोठी माणसं आहेत आपण तर काहीच नाही ना, मग ती त्या पद्धतीने वागत होती. तर आपणही आपल्या समाज शेवटी ज्याच्यातून आलं त्याच म्हणजे माणूस पण विसरायचं नाही एवढं लक्षात ठेवलं. सर, खरा शिक्षक तो असतो जो स्वतः शिकवता शिकत असतो. मी कसा घडलो याचा एक भाग पाठ्यपुस्तकामध्ये होता आणि त्यातून जे तुम्ही शिकलात ते तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारण्याचा प्रयत्न केलात. खरं तर एक शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. तुम्ही म्हणालात की इतिहास तुमचा आवडता विषय आणि इतिहास सांगतो की पराभव हा पहिले मनात होतो आणि मग रणांगणात होतो. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचा विजय पहिले मनात झाला, मग जनमानसात झाला आणि मग निवडणुकीत झाला. शिक्षक म्हणून पिढी घडवण्याचं काम तुम्ही केलं आहे. आता खासदार म्हणून समाजभान समाजमन घडवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आव्हानं मोठी आहेत, पण पुढच्या प्रवासासाठी अगदी मनापासून शुभेच्छा आणि कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. रामकृष्ण हरी. आणि यासोबत क्विखिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमात आपण आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.